सावधान, या संसारात काही अशी भयंकर पापं आहेत ज्यामुळे मनुष्याला नरकात अत्यंत यातना सहन कराव्या लागतात. ही पापं म्हणजे ब्रह्महत्या, गोत्रहत्या, गर्भस्थ बालकाची हत्या, परनिंदा करणं आणि परस्त्रींशी संबंध ठेवणं, खोटी साक्ष देणं, मापतोलामध्ये फसवणूक करणं, न जाणताच नक्षत्रांची गणना करणं, कूटनीतीने आयुर्वेद जाणतो असं भासवून वैद्यकीचा व्यवसाय करणं. आधुनिक काळात याला बनावट डॉक्टर बनवून फसवणूक करणं असं म्हणतात. क्षत्रिय असून क्षात्र धर्माचा त्याग करून युद्धातून पळ काढणं म्हणजेच आपल्या धर्मापासून भ्रष्ट होणं, गुरुकडून विद्या शिकून गुरुनिंदा करणं, अशा भयंकर पापांचं प्रायश्चित काय? अशा पापांनी ग्रस्त व्यक्तीला नरकाच्या भीषण कुंडांमध्ये तडफडावं लागेल का? यावर काही उपाय आहे का? उत्तर आहे, उपाय आहे. तो उपाय म्हणजे ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षातील अपरा एकादशीचं व्रत, जे यंदा 23 मेला आहे. या व्रताच्या प्रभावाने मनुष्य निसंशयपणे पापमुक्त होतो आणि सद्गती प्राप्त करतो. काही महापुण्य अशी असतात जी प्राप्त करण्यासाठी विशेष संधीची वाट पाहावी लागते अथवा मोठ्या प्रमाणावर धन व वेळ खर्च करावा लागतो. उदाहरणार्थ, माघ महिन्यात सूर्य मकर राशीत असताना प्रयागात स्नान करणं, काशीमध्ये शिवरात्रीचं व्रत करणं, गयेला पिंडदान करून पितरांना तृप्त करणं, गुरु सिंह राशीत असताना गोदावरीत स्नान करणं, बद्रिकाश्रमाच्या यात्रेदरम्यान भगवान केदारचं दर्शन घेणं, बद्री तीर्थाचं सेवन करणं, सूर्यग्रहणाच्या वेळी कुरुक्षेत्रात दक्षिणेसह यज्ञ करून हत्ती, घोडा आणि सुवर्ण दान करणं. या प्रत्येक महापुण्याचं जे फळ मिळतं तेच फळ अपरा एकादशीच्या व्रताने प्राप्त होतं. अपरा एकादशीला उपवास करून भगवान वामनाची पूजा केल्याने मनुष्य सर्व पापांतून मुक्त होतो आणि श्री विष्णू लोकात स्थान प्राप्त करतो. या एकादशीचं महात्म्य वाचल्याने आणि ऐकल्याने 1000 गायींचं दान केल्याचं फळ मिळतं. एकादशीचं व्रत असेल 23 मेला आणि एकादशी तिथीचा कालावधी राहील 22 मे मध्यरात्री 1:12 23 मे रात्री 10:29 एकादशीच्या दिवशी आणि एकादशी तिथीच्या कालावधीत तांदूळ आणि तांदळापासून बनवलेल्या कोणत्याही पदार्थांचं सेवन वर्ज्य आहे.